श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सिंह राशीचे 8 जून ते 14 जून 2026 चे साप्ताहिक राशी भविष्य प्रत्येक वारानुसार। सिंह राशीच्या लोकांसाठी 8 जून ते 14 जून 2026 हा आठवडा अनेक ग्रहांच्या अनुकूल आणि प्रतिकूल स्थितीमुळे संमिश्र फळ देणारा ठरणार आहे। या आठवड्यात तुमचा राशी स्वामी सूर्य मजबूत स्थितीत असल्याने तुमच्यात ऊर्जा आणि आत्मविश्वासाची कोणतीही कमतरता भासणार नाही। ग्रहांच्या स्थितीचा विचार केल्यास गुरुचे गोचर तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते, तर शनीच्या दृष्टीमुळे काही कामांमध्ये विलंब होण्याची शक्यता आहे। या आठवड्यात तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात, व्यावसायिक क्षेत्रात आणि कौटुंबिक जीवनात संतुलन राखण्याची मोठी गरज भासेल। रोजच्या जीवनातील लहान सहान गोष्टी, मुलांचे शिक्षण, घरातील कामे आणि तुमचा डिजिटल किंवा व्यावसायिक प्रवास या सर्व गोष्टीवर ग्रहांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येईल। चला तर मग दररोजच्या ग्रहांच्या हालचाली आणि तुमच्या रोजच्या जीवनावर होणारा त्यांचा परिणाम सविस्तरपणे पाहूया। 8 जून 2026 सोमवारी आठवड्याची सुरुवात चंद्राच्या अनुकूल गोचराने होत आहे, ज्यामुळे सकाळपासूनच तुमच्या मनात एक प्रकारचा उत्साह आणि नवीन काहीतरी करण्याची उमेद राहील। तुमच्या राशीवर चंद्राचा प्रभाव असल्याने मानसिक शांतता लाभेल आणि घरातील वातावरण अत्यंत प्रसन्न राहील। रोजच्या जीवनात आजचा दिवस तुमच्यासाठी खूप व्यस्त असू शकतो। सकाळी उठल्यापासूनच घरातील कामे, मुलांच्या शाळेची तयारी किंवा त्यांच्या अभ्यासाची जुळवाजुळव यात तुमचा वेळ जाईल। विशेषतः जर तुम्ही प्राथमिक शाळेतील मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देत असाल तर आजचा दिवस त्यांना गणितासारखे विषय समजावून सांगण्यासाठी खूप चांगला आहे। ग्रहांची स्थिती दर्शवत आहे की आज तुमची बौद्धिक क्षमता उच्च पातळीवर असेल, ज्यामुळे तुम्ही कठीण गोष्टीही सहजपणे सोडवू शकाल। व्यावसायिक जीवनाचा विचार केल्यास सोमवारी कामाच्या ठिकाणी किंवा तुम्ही करत असलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या कामात नवीन ऊर्जा जाणवेल। जर तुम्ही एखादा नवीन प्रोजेक्ट सुरू करण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या कामाचे नियोजन करत असाल तर आजचा दिवस त्यासाठी अतिशय शुभ आहे। ग्रहांचा राजा सूर्य तुम्हाला नेतृत्व क्षमता प्रदान करत आहे, त्यामुळे आज तुम्ही जे काही निर्णय घ्याल ते भविष्यात फायदेशीर ठरतील। आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस सामान्य राहील, परंतु अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे। दुपारच्या वेळी तुमच्या एखाद्या जुन्या मित्राशी किंवा नातेवाईकांशी फोनवर दीर्घ चर्चा होऊ शकते, ज्यातून तुम्हाला काही नवीन कल्पना सुचतील। संध्याकाळचा वेळ कुटुंबासोबत व्यतीत केल्याने दिवसभरचा थकवा दूर होईल। जोडीदारासोबत बसून भविष्यातील आर्थिक योजनावर चर्चा करण्यासाठी आजची संध्याकाळ उत्तम आहे। रात्री झोपण्यापूर्वी उद्याच्या कामाचे नियोजन नक्की करा, कारण मंगळवारचा दिवस तुमच्यासाठी आणखी धावपळीचा असू शकतो। 9 जून मंगळवारी सिंह राशीच्या लोकांवर मंगळ ग्रहाचा विशेष प्रभाव राहील। मंगळ हा ऊर्जा आणि पराक्रमाचा कारक ग्रह असल्यामुळे आज तुमच्यात एक वेगळी जिद्द आणि कामाचा ओरख पाहायला मिळेल। मात्र मंगळाच्या या ऊर्जेचा योग्य दिशेने वापर करणे अत्यंत आवश्यक आहे। रोजच्या जीवनात आजचा दिवस थोडा आव्हानात्मक असू शकतो। सकाळी काही कारणास्तव तुम्हाला राग येण्याची शक्यता आहे। घरातील सदस्यासोबत, विशेषतः मुलासोबत किंवा जोडीदारासोबत बोलताना शब्दावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे। मंगळाची दृष्टी तुमच्या रागाला खतपाणी घालू शकते, त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा। घरगुती कामांमध्ये आज तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागेल। घराची स्वच्छता, सामानाची मांडणी किंवा इतर प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे। करिअर आणि आर्थिक बाबींचा विचार करता मंगळवारी तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात। मंगळाच्या प्रभावामुळे तुम्ही तांत्रिक गोष्टी खूप लवकर आत्मसात कराल। आर्थिक बाबतीत आज थोडे सावध राहा। बाजारात खरेदीला जाताना बजेटचे भान ठेवा, कारण अनपेक्षित खर्चाची शक्यता ग्रहांच्या स्थितीतून दिसून येत आहे। आरोग्याच्या दृष्टीने आज तुम्हाला आहारावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे। उष्णतेचे पदार्थ टाळा आणि भरपूर पाणी प्या। संध्याकाळच्या वेळी घरातील वातावरण हळूहळू निवळेल आणि दुपारचा ताण कमी होईल। मुलांसोबत वेळ घालवून त्यांना मराठी व्याकरण किंवा इंग्रजी शब्दांचे अर्थ शिकवण्यात तुमचा वेळ मजेत जाईल। आजच्या दिवशी केलेली
कोणतेही बौद्धिक काम भविष्यात तुमच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल. 10 जून 2026 बुधवार. बुधवारी तुमच्या राशीवर बुध ग्रहाचा मोठा प्रभाव राहील. बुध हा बुद्धी, संवाद आणि ज्ञानाचा कारक मानला जातो. त्यामुळे आजच्या दिवशी तुमचे संवाद कौशल्य अत्यंत प्रभावी असेल. तुमच्या रोजच्या जीवनात आजचा दिवस खूप माहितीपूर्ण आणि ज्ञानवर्धक ठरणार आहे. सकाळी उठल्यावर तुम्हाला एक वेगळीच मानसिक शांती जाणवेल. घरातील कामे लवकरात लवकर आटपून तुम्ही तुमच्या आवडत्या कामाकडे वळाल. आजचा दिवस वाचन, लेखन आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. घरातील लहान मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्यासाठी आजचा दिवस सर्वोत्तम आहे. मुलांचा अभ्यास घेताना आज तुम्हाला नवीन पद्धती सुचतील, ज्याच्या मदतीने तुम्ही कठीण विषय सोपे करून सांगू शकाल. व्यावसायिकांनी आर्थिक आघाडीवर बुधवारी तुम्हाला उत्तम फळे मिळतील. जुनी रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. दुपारच्या वेळेत तुम्हाला तुमच्या कामाच्या संदर्भात एखादा महत्वाचा ईमेल किंवा मेसेज येऊ शकतो, जो तुमच्या भविष्यातील प्रगतीची दिशा ठरवेल. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. संध्याकाळच्या वेळी कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा किंवा जवळच्या बागेत फिरण्याचा योग येऊ शकतो. जोडीदारासोबत आज तुमचे संबंध अत्यंत मधुर राहतील. दोघे मिळून घरातील काही महत्वाचे निर्णय घ्याल. आरोग्याच्या बाबतीत आजचा दिवस चांगला आहे. फक्त डोळ्यांची काळजी घ्या, कारण स्क्रीन सोबत जास्त वेळ घालवल्यामुळे डोळ्यांना थकवा येऊ शकतो. 11 जून गुरुवार. गुरुवारी देवगुरु बृहस्पतीची अनुकूल दृष्टी तुमच्या राशीवर राहील. गुरु हा ज्ञान, अध्यात्म, वृद्धी आणि समृद्धीचा कारक ग्रह आहे. त्यामुळे आजचा दिवस तुमच्या रोजच्या जीवनात स्थिरता आणि समाधान घेऊन येईल. सकाळची सुरुवात एखाद्या धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्याने होऊ शकते. घरात देवाचे नामस्मरण करणे किंवा थोडा वेळ ध्यान केल्याने तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळेल. आज तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्यांची पूर्ण जाणीव असेल आणि त्या पार पाडण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न कराल. कौटुंबिक जीवनात आज आनंदाचे वातावरण राहील. घरात एखादे शुभ कार्य ठरण्याची किंवा धार्मिक चर्चा होण्याची शक्यता आहे. मुलांच्या प्रगतीमुळे आज तुम्हाला अभिमान वाटेल. जर तुम्ही मुलांच्या भविष्यासाठी काही योजना आखत असाल तर आजचा दिवस त्यासाठी अत्यंत योग्य आहे. व्यावसायिक जीवनात गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा मार्ग खुला करणारा ठरेल. गुरुच्या प्रभावामुळे आज तुमचे निर्णय अचूक ठरतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल. जर तुम्ही स्वतःचे काही काम करत असाल तर आज तुम्हाला नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस शुभ आहे. कुठून तरी अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे किंवा नवीन उत्पन्नाचा स्रोत निर्माण होऊ शकतो. आज तुम्हाला तुमच्या खर्चावर थोडे नियंत्रण ठेवावे लागेल. विशेषतः दिखाव्यासाठी खर्च करणे टाळा. संध्याकाळची वेळ कुटुंबासोबत गप्पा मारण्यात आणि जेवणाचा आनंद घेण्यात जाईल. आरोग्याच्या दृष्टीने आज तुम्हाला पोटाच्या विकारांपासून थोडे सावध राहावे लागेल. बाहेरील उघडे अन्न खाणे टाळा आणि साधे सात्विक जेवण घ्या. रात्रीची झोप शांत लागेल आणि उद्यासाठी नवीन ऊर्जा मिळेल. 12 जून शुक्रवार. शुक्रवारी तुमच्या राशीवर शुक्र ग्रहाचा प्रभाव स्पष्टपणे जाणवेल. शुक्र हा सौंदर्य, कला, मनोरंजन आणि ऐशोआरामाचा कारक मानला जातो. त्यामुळे आठवड्याच्या शेवटी येणारा हा दिवस तुमच्यासाठी खूप उत्साहवर्धक आणि आनंददायी ठरणार आहे. रोजच्या धावपळीतून थोडा वेळ काढून आज तुम्ही स्वतःसाठी आणि तुमच्या छंदासाठी वेळ काढाल. सकाळी घरातील कामे लवकर संपून तुम्ही तुमच्या आवडत्या गोष्टींना प्राधान्य द्याल. आज घरात एखादा नवीन पदार्थ बनण्याची किंवा घराची सजावट बदलण्याची तुमची इच्छा होऊ शकते. कौटुंबिक जीवनात आज खूप प्रेम आणि आपुलकी पाहायला मिळेल. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल आणि एकमेकांना समजून घेण्यात आजचा दिवस जाईल. मुलांसोबत खेळण्यात आणि त्यांची लाड करण्यात आजचा बहुतांश वेळ जाईल. व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार केल्यास शुक्रवारी तुम्हाला तुमच्या कामात एक वेगळाच आनंद मिळेल. आज तुमचे रचनात्मक विचार खूप वेगाने चालतील. आर्थिक आघाडीवर आजचा दिवस थोडा खर्चिक ठरू शकतो. स्वतःच्या हौसेसाठी, कपड्यांसाठी किंवा कुटुंबाच्या मनोरंजनासाठी आज तुम्ही पैसे खर्च करू शकता, परंतु हा खर्च तुम्हाला आनंद देणारा असेल, त्यामुळे जास्त काळजी करण्याचे कारण नाही. दुपारनंतर मित्रमैत्रिणीसोबत बाहेर जाण्याचा किंवा चित्रपट पाहण्याचा बेत आखला जाऊ शकतो.
संध्याकाळी घरातील वातावरण अत्यंत प्रफुल्लित राहील. आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस उत्तम आहे. मानसिक ताण पूर्णपणे नाहीसा होईल आणि तुम्ही स्वतःला खूप फ्रेश जाणवाल. 13 जून 2026 शनिवार. शनिवारी तुमच्या राशीवर कर्मफलदाता शनी ग्रहाचा प्रभाव राहील. शनीच्या प्रभावामुळे आजचा दिवस तुम्हाला शिस्त, संयम आणि कठोर परिश्रमाचे महत्त्व समजावून सांगेल. आठवड्याच्या शेवटी असला तरी आज तुम्हाला विश्रांती घेण्याऐवजी प्रलंबित कामे पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. रोजच्या जीवनात आज काही आव्हाने येऊ शकतात. घरातील एखादे बिघडलेले उपकरण दुरुस्त करणे किंवा जुनी साफसफाई करणे यात तुमचा वेळ जाऊ शकतो. आज तुम्हाला आळस झटकून कामाला लागावे लागेल. जर तुम्ही आजची कामे उद्यावर ढकलण्याचा प्रयत्न केलात तर शनीच्या प्रभावामुळे ती कामे आणखी गुंतागुंतीची होऊ शकतात. कुटुंबात काही किरकोळ मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयमाने परिस्थिती हाताळा आणि वादात पडणे टाळा. व्यावसायिक जीवनात आज तुम्हाला तुमच्या कामाचे सूक्ष्म विश्लेषण करावे लागेल. तुम्ही जे काम करत आहात त्याचे भविष्यातील परिणाम काय होतील याचा विचार करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज कोणतेही नवीन मोठे काम सुरू करणे टाळा. त्याऐवजी सुरू असलेली कामे परिपूर्ण करण्यावर भर द्या. आर्थिक बाबतीत आज अत्यंत सावधानगिरी बाळगा. पैशांची देवाणघेवाण करताना किंवा ऑनलाईन व्यवहार करताना दोनदा तपासा. फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्याकडे आज विशेष लक्ष देण्याची गरज आहे. सांधेदुखी किंवा पाठदुखीचा त्रास उद्भवू शकतो. जास्त जड वस्तू उचलणे टाळा आणि शरीराला आवश्यक ती विश्रांती द्या. संध्याकाळी घराबाहेर जाण्याऐवजी कुटुंबासोबत वेळ घालवणे अधिक योग्य राहील. 14 जून रविवार. रविवारी तुमच्या राशीचा स्वामी सूर्य अत्यंत प्रबळ स्थितीत असेल, ज्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी पूर्ण आठवड्यातील सर्वात प्रभावशाली आणि ऊर्जावान दिवस ठरेल. आठवड्याच्या शेवटचा दिवस असला तरी तुमच्यातील उत्साह पाहण्यासारखा असेल. रोजच्या जीवनात आज तुम्ही अनेक कामे एकाच वेळी करू शकाल. सकाळची वेळ खूप ताजेतवाने करणारी असेल. घरातील सर्वांना एकत्र करून एखाद्या छोट्याशा ट्रिपचे किंवा बाहेर जेवायला जाण्याचे नियोजन तुम्ही करू शकता. आज तुम्ही तुमच्या कुटुंबाचे पूर्णपणे नेतृत्व कराल आणि सर्वांना एकत्र बांधून ठेवण्यात यशस्वी व्हाल. मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. त्यांच्यासोबत वेळ घालवण्याने तुम्हाला एक वेगळेच समाधान मिळेल. व्यावसायिक आघाडीवर रविवार सुट्टीचा दिवस असला तरी तुमच्या डोक्यात आगामी आठवड्याच्या कामाचे विचार चक्र सुरूच राहील. पुढील आठवड्यात कोणते विषय हाताळायचे, कसे नियोजन करायचे याचा आराखडा तुम्ही आजच तयार करून ठेवाल. सूर्याच्या प्रभावामुळे तुमच्या योजना अत्यंत स्पष्ट आणि व्यावहारिक असतील. जर तुम्ही आज तुमच्या कामासाठी काही वेळ काढलात तर त्याचा मोठा फायदा तुम्हाला येत्या काळात दिसेल. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस समाधानाची भावना देणारा असेल. मागील काही दिवसात केलेल्या प्रयत्नांचे फळ आज तुम्हाला तुमच्या पैशाच्या रूपात किंवा वाढत्या लोकप्रियतेच्या रूपात मिळू शकते. आरोग्याच्या बाबतीत आज तुम्ही पूर्णपणे तंदुरुस्त असाल. कोणतीही शारीरिक किंवा मानसिक अडचण जाणवणार नाही. संध्याकाळची वेळ स्वतःसाठी द्या. आगामी सप्ताहाचे सकारात्मक दृष्टीने चिंतन करा. रात्री लवकर झोपण्याची सवय ठेवा, जेणेकरून नवीन आठवड्याची सुरुवात पुन्हा त्याच जोमाने आणि उत्साहाने करता येईल. तर मित्रांनो, हे होतं सिंह राशीचं 8 ते 14 जून 2026 साप्ताहिक राशी भविष्य. राशी भविष्य आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. श्री स्वामी समर्थ.